अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. जीवनात राजयोग यावा असं वाटत असेल तर स्नान ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि स्नान कोणत्या वेळेत केल्याने कोणते चांगले फायदे होऊ शकतात, त्याचबरोबर अशी कोणती अयोग्य वेळ आहे की त्या वेळेत चुकूनही स्नान करायला नको, याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असतील चॅनलवर तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर पहा, आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जीवनात राजयोग यायला हवा आणि आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. जीवनात प्रत्येकाला आरोग्य, सुख, समृद्धी, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती व्हावी आणि लक्ष्मी अखंड चिरकाल स्थिर राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्यासाठी अतिशय लहान लहान गोष्टी आहेत, त्यांचं आपण पालन केलं तर नक्कीच आपल्या आयुष्यात राजयोग येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यासाठी आपण ज्या काही लहान सहान गोष्टी आहेत त्यांची सवय स्वतःहून आपण ती लावून घ्यायची आहे. तर पहा, त्यातलं सर्वात महत्त्वाचं आहे की स्नान आपण कोणत्या वेळेत करायला हवं, त्यामुळे आपल्या जीवनात अतिशय चांगले सकारात्मक बदल नक्कीच होण्यास मदत होऊ शकते. तर पहा, आंघोळ केव्हा करावी आणि केव्हा करू नये. तर स्नान म्हणजे शरीराची शुद्धी असते आणि सकाळी उठून आंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये. जेवढं महत्त्व शास्त्रात मंत्र आणि नामस्मरणाला आहे तेवढंच महत्त्व हे स्नानाला देखील आहे. आणि आंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे, म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपले तरीही आंघोळ पहाटे ही त्या योग्य वेळेतच व्हायला हवी. तर पहा, सकाळी आंघोळ केव्हा करायला हवी, तर ब्रह्ममुहूर्ताची आंघोळ म्हणजेच 4 ते 6च्या दरम्यानची आंघोळ ही ब्रह्ममुहूर्तात होणारी आंघोळ असते. ही अतिशय चांगली आणि पवित्र मानली जाते. या वेळेत स्नान करणारी व्यक्ती सदैव आरोग्य संपन्न दीर्घायुष्य त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं. त्यानंतर मनुष्याची आंघोळ ही कोणत्या वेळेत व्हायला हवी असते, 6 ते 8च्या दरम्यान जे आंघोळ करतात ती मनुष्याची आंघोळीची वेळ असते. जे 8 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत जे लोक आंघोळ करतात ती आंघोळ म्हणजे राक्षसांची आंघोळ म्हटली जाते. त्यानंतर प्रेत आणि भूतांची आंघोळ म्हणजेच 10 ते 12 वाजेच्या दरम्यान जे लोक आंघोळ करतात ती प्रेत भूतांची आंघोळ म्हटली जाते. त्यानंतरची आंघोळ म्हणजेच शरीराला कीड, कारण 10 ते 12 वाजेनंतर जे व्यक्ती आंघोळ करतात त्यांना कधीही चांगलं आरोग्य प्राप्त होत नाही, ते कधीही उत्साही राहत नाही. आणि म्हणूनच जी वेळ सांगितलेली आहे तर त्यातली ब्रह्ममुहूर्ताची आंघोळ ही अतिशय पवित्र असते. त्यानंतरची 6 ते 8 वाजेच्या दरम्यान केव्हाही आंघोळ केली तरीही चालू शकतं, पण त्यानंतरच्या वेळेत आंघोळ कधीही करू नका. त्यामुळे कधीही तुम्ही उत्साही राहणार नाही आणि आरोग्य चांगलं नसेल तर आपण कधीही कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकत नाही. तर ब्रह्ममुहूर्ताचे स्नान म्हणजेच देवांची आंघोळ असते. ह्या वेळेत आंघोळ केल्याने मनुष्याचं शरीर निरोगी राहतं. शरीर जसं शुद्ध होतं तसंच मन देखील माणसाचं प्रसन्न राहत असतं, शुद्ध राहत असतं आणि मनात नेहमी सकारात्मक विचार येत असतात. आळशीपणा न येता सर्व कामे अगदी वेळच्या वेळी होत असतात आणि मनुष्य अतिशय उत्साहाने सर्व कामं करत असतात. म्हणून ब्रह्ममुहूर्तात केलेलं स्नान देखील अतिशय उत्तम. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4 ते 6च्या दरम्यान केलेली आंघोळ ही नेहमीच चांगली असणार आहे. त्यानंतर पहा, स्नान वगैरे झाल्यानंतर नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची आध्यात्मिक प्रगती होत असते आणि एक दैवी सुरक्षा कवच त्या व्यक्तीच्या सभोवती असतं. 6 ते 8 ही मनुष्याची आंघोळ असते आणि ह्या वेळेस आंघोळ केली की पापी मनुष्यही परोपकारी मनुष्यासारखा वागतो, म्हणजेच राग द्वेष कमी होऊन त्याच्या मनात प्रेम, विश्वास, आदर निर्माण होत असतो. सकारात्मक भावना वाढीस लागत असते. सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठीही उत्साह येतो, पण ब्रह्ममुहूर्ताची आंघोळी इतका उत्साह मिळत नाही. ब्रह्ममुहूर्ताची आंघोळ ही सर्वश्रेष्ठ मानली जाते, पण फक्त मनुष्य सर्व बाबतीत समप्रमाणात असतो. सकाळी स्तोत्र वाचन झाल्यामुळे अर्धेपट तरी त्याला दैवी शक्ती प्राप्त होत असते आणि पुण्य प्राप्त होत असतं. त्यानंतर आहे की राक्षसांची आंघोळ ही 8 ते 10च्या वेळेत होणारी जी आंघोळ असते ती राक्षसांची आंघोळ. मनुष्य आंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध, अहंकार जास्त निर्माण होत असतो ह्यावेळेस जी व्यक्ती आंघोळ करते, आणि मत्सर, लोभ जास्त असतो ह्या व्यक्तींमध्ये. दैविक शक्ती फार कमी प्रमाणात असते आणि शरीराचा कोटा साफ न झाल्यामुळे अनेक आजार ह्या व्यक्तीला उद्भवत असतात. आणि ह्या वेळेत आंघोळ करणारी व्यक्ती कधीही यशस्वी होत नाही. नेहमी त्या व्यक्तीची कामं अडलेलीच असतात किंवा वेळेवर कामं कधीही पूर्ण होत नाही. त्यामुळे ती व्यक्ती नेहमी
नाराज असते, अयशस्वी होत असते. आणि सकाळी 8 ते 10च्या वेळेत जी व्यक्ती आंघोळ करते तर ती कायमस्वरूपी आजारी असणं किंवा काही ना काही त्यांना रोग जडणं हे प्रकार कायमस्वरूपी तुम्ही पाहिलेही असतील. त्यांना अशक्तपणा, BP, मधुमेह हे आजार ह्या वेळेस स्नान केलेल्या व्यक्तीला जास्त असतात. कामात उत्साह नसतो, आळशीपणा असतो, काम करताना सतत कंटाळा येत असतो, त्यामुळे मनुष्यासारखा चिडचिडा होतो. म्हणजे ह्या प्रकारची व्यक्ती सारखी चिडचिडत असते. आणि त्यानंतर प्रेतभूतांची आंघोळ की 10 ते 12 ह्या वेळेत आंघोळ करणारी व्यक्ती ही खूप आळशी असते आणि काम करायचा नेहमी कंटाळा येणं, सतत झोपून राहणं, खूप खाणं, त्यामुळे ॲसिडिटी, कोठा साफ न होणं, तसंच केस गळणे, रिंकल्स येणे, सुरकुत्या पडणे, चरबी वाढणे असे अनेक प्रकारचे आजार या व्यक्तींना असतात. म्हणून 10 ते 12च्या दरम्यान कधीही आंघोळ करू नये. पहाटे आंघोळ केली तर आपली सर्व कामं वेळच्या वेळी होतात. एक आध्यात्मिक शक्ती आपल्यासोबत असते, त्यामुळे एक ऊर्जा आपल्याला प्राप्त होत असते. आणि पहाटे आंघोळ केल्यामुळे आपला दिवस छान जातो, आपलं मन प्रसन्न राहतं, मन आनंदी राहतं आणि त्यामुळे आपण जे कुठलं काम करायला सुरुवात करतो त्यात आपण यशस्वी होत असतो. आणि जर आपण यशस्वी झालो तर आपल्या जीवनात सुख, समृद्धी, पैसा, अडका सर्व काही गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. आणि आरोग्य हीच संपत्ती असते. आरोग्य चांगलं असेल तर सर्व गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि म्हणूनच ज्या व्यक्तींचं आरोग्य चांगलं असेल तर त्यांच्या जीवनात राजयोग लवकरात लवकर येत असतो. आणि म्हणूनच त्यांना कधीही आर्थिक समस्या भेडसावत नाही किंवा शारीरिक समस्या, मानसिक समस्या अशा प्रकारच्या व्यक्तींना कधीही भेडसावत नसतात. जी लोक ब्रह्ममुहूर्तात आंघोळ करतात किंवा 6 ते 8च्या दरम्यान आंघोळ करतात त्यांच्या जीवनात सदैव आनंदी आनंद असतो. आणि अशा व्यक्तींच्या जीवनात राजयोग आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच पूर्वीपासून आपल्याला सांगत आलेले आहेत, आपले जे पूर्वज आहेत की ते देखील कायमस्वरूपी सांगायचे की लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं, त्यामुळे आपल्याला आरोग्य मिळतं, संपत्ती मिळते. कारण आपण जर लवकर उठलो तर आपली कामं वेळच्या वेळी होत असतात, आरोग्य चांगलं असेल, सर्व काही गोष्टी चांगल्या होत असतात. आणि म्हणूनच तुम्ही कितीही उशिरा झोपले असतील तरीही सकाळची जी पूजा आहे किंवा सकाळची जी आंघोळीची वेळ आहे ती चुकवायची नाही, तरच आपल्याला ती शक्ती प्राप्त होत असते. म्हणून मनुष्याने कितीही उशिरा झोपलं किंवा कितीही काम केलं तरीही लवकर उठून स्नान करावं. आणि स्नान, देवपूजा झाल्यानंतर हवं तर तुम्ही दुपारी थोडा वेळ झोपू शकतात, पण सकाळी मात्र आंघोळ ही पहाटे लवकर व्हायला हवी. त्यामुळे जीवनात सकारात्मकता येते, जीवन आनंदी आणि उत्साही जीवन आपण जगत असतो. तर अशी ही माहिती होती. आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. श्री गुरुदेव दत्त.